सर्वसामान्य माणूसही बनू शकतो धनवान. फक्त चाणक्यांची सांगितलेली ही युक्ती वापरा. कधीही आयुष्यात येणार नाही पैशाची कमतरता. चाणक्य एक असे महामानव ज्यांनी केवळ नीतिशास्त्र नाही तर धनसंपत्ती, राजकारण आणि जीवनशैली याबाबतही अत्यंत प्रभावित विचार मांडले. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मानवी जीवनात आर्थिक समृद्धी आणि विशेष धन या विषयावर त्यांनी केलेले विचार आजही तितकेच लागू पडतात. चाणक्य नीतीमध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक प्रकारची धोरणे सांगितली आहेत. असं म्हणतात की जो व्यक्ती या धोरणांचा चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि आपल्या जीवनात त्याचा अवलंब करतो त्याच्या आयुष्यात अनेक समस्या एका चुटकीत दूर होऊ शकतात. नीतीमध्ये सांगितले आहेत की आपण पैशाचा व्यवहार कसा करावा, पैशाची बचत कशी करावी आणि त्या पैशाचा योग्य वापर करण्याचा मार्ग काय आहे. चाणक्य नीती सांगते की संपत्ती जमा करण्यासोबतच ती योग्य ठिकाणी गुंतवणूक पैशाची नेहमी आदर केला पाहिजे, कारण पैसा नेहमी व्यक्तीला आदर मिळवून देतो आणि संकटाशी लढण्याची मदतही करतो. ज्या देशात किंवा प्रदेशात रोजगार, हिंसतिक सन्मान आणि शिक्षण उपलब्ध नाही अशा ठिकाणी कोणी राहू नये. आपल्या आजूबाजूला जिथे गरजेच्या सर्व गोष्टी आहेत त्या ठिकाणी राहणे फायदेशीर असतं. चाणक्य नीती म्हणतात की पैसा कल्याणासाठी देखील आपण वापर केला पाहिजे. म्हणजे पैसा लोकांच्या कल्याणासाठी वापर केला पाहिजे. अशा लोकांना सर्वत्र आदर केला जातो. पैसा नेहमी सुरक्षित ठेवणे पाहिजे. देखाव्यावर अनावश्यक खर्च करणे टाळा. जे इतरांना दाखवण्यासाठी पैसा खर्च करताना अशा लोकांची संपत्ती लवकरच वाया जाते तेही वाचा. चाणक्य नीतीमध्ये असंही सांगण्यात आलंय की संपत्तीच्या बाबतीत अहंकार बाळगू नये, कारण अहंकार माणसाच्या बुद्धीचा भ्रष्ट आहे. त्यामुळे व्यक्तीचा धन लवकर नष्ट होतो. असं कारण टाळाचं. चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती स्वतःचे ध्येय ठरवू शकत नाही तो कोणत्याही कामात विजयी होऊ शकत नाही. म्हणून प्रथम ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा. तुम्ही कोणतीही कामं सुरू करणार असाल तर हे 3 प्रश्न स्वतःला नक्कीच विचारा. आधी, मी हे काम का करत आहे? त्या कामाचे फलित काय आहे? मी हे करू शकतो का? या 3 प्रश्नांची उत्तरे सापडली तरच कामाला सुरुवात करा. अशा प्रकारचे यश मिळण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.